माढ्यातील राजकारणात सध्या खळबळ माजली आहे। अमोल कोल्हे यांनी धैर्यशील मोहिते पाटलांच्या घरी त्यांची भेट घेतली आणि त्यामुळे आता माढ्यासाठी शरद पवार यांची ही रणनीती समजली जाते। रणजित सिंग निंबाळकर यांच्या विरोधात मोहिते पाटील आक्रमक आहेत आणि अमोल कोल्हेंवर आता धैर्यशील मोहिते पाटलांचं मन वळवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे। त्याच पार्श्वभूमीवर अमोल कोल्हे यांनी त्यांची भेट घेतलेली आहे। त्यामुळे अमोल कोल्हे आता धैर्यशील मोहिते पाटलांचं मन वळवण्यामध्ये यशस्वी होतात का ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। दरम्यान धैर्यशील मोहितेंना शरद पवार गटाकडून उमेदवारी दिली जाण्याची चर्चा सध्या रंगलेली आहे। माढ्याच्या राजकारणामध्ये यामुळे चांगलीच खळबळ माजली आहे। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेत आमचे प्रतिनिधी भारत नागणे यांच्याकडून। भारत, काय सांगाल? आपण पाहतोय अमोल कोल्हे यांनी धैर्यशील मोहिते पाटलांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली आहे, काय अधिकचे अपडेट्स? काही कारणास्तव आपला त्यांच्याशी संपर्क होऊ शकत नाहीये, मात्र आताची ही महत्त्वाची आणि मोठी अपडेट आपण पाहतोय माढ्यामधून खरं तर राजकीय घडामोडी वेगवान घडत आहेत। याच पार्श्वभूमीवर धैर्यशील मोहिते यांची अमोल कोल्हे यांनी भेट घेतलेली आहे। या भेटीत नेमकं काय होतं? अमोल कोल्हे त्यांचं मन वळवण्यामध्ये यशस्वी होतात का आणि धैर्यशील मोहिते पाटील हे शरद पवार गटात आता सामील होऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरतात का ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। तर भाजपकडून माढ्यामध्ये रणजित सिंग निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। त्यांच्या उमेदवारीला बऱ्याच जणांचा विरोध आहे। धैर्यशील मोहिते पाटलांचे कार्यकर्ते या पार्श्वभूमीवर आक्रमक झालेले होते। वारंवार फडणवीसांनी, गिरीश महाजनांनी सुद्धा त्यांच्याशी संपर्क केला, मात्र आता या सगळ्या पार्श्वभूमीवर काय होतं ते पाहणं महत्त्वाचं असेल। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी भारत नागणे यांच्याकडून। भारत, काय अधिकचे अपडेट्स मिळतात? आपण आपले प्रतिनिधी अक्षय बडवे यांच्याकडे जाऊयात। अक्षय, आपण पाहतोय अमोल कोल्हेंनी धैर्यशील मोहिते पाटलांची भेट घेतल्याचं कळतंय, काय अधिकचे अपडेट्स मिळतात? नक्कीच आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की गेल्या काही दिवसांपासून या लोकसभा मतदारसंघाचा जो पेच निर्माण झाला होता, तो तिढा निर्माण झाला होता, तो अजूनही सुटलेला दिसत नाहीये। अमोल कोल्हेंचा एक नवीन डाव खरं तर या निमित्ताने आपल्याला म्हणावा लागेल, कारण अमोल कोल्हे यांनी थेट मोहिते पाटलांच्या घरी जाऊन ही भेट घेतलेली असल्यामुळे आता राजकीय वर्तुळात नवीन चर्चा सुरू झालेल्या आहेत। गेल्या अनेक दिवसांपासून या मतदारसंघाचा उमेदवार कोण असेल याच्यावरनं देखील चर्चा सुरू होती आणि आज स्वतः खासदार अमोल कोल्हे जर एखाद्या मोठ्या कुटुंबाच्या घरी जाऊन त्यांची भेट घेत आहेत, त्यामुळे नक्कीच या मतदारसंघात नेमका कुठला उमेदवार, महायुतीचा, महाविकास आघाडीचे दोन्ही उमेदवार कसे एकमेकांसमोर लढणार आहेत असा प्रश्न उपस्थित झाला आहे आणि त्यामुळे येत्या दिवसात भूमिका जी आहे ती स्पष्ट देखील होण्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात दिसू लागली। अगदीच अक्षय, तर शरद पवारांची ही रणनीती यशस्वी होते का? अमोल कोल्हे धैर्यशील मोहिते पाटलांचं मन वळवण्यामध्ये यशस्वी होतात का ते पाहणं आता अतिशय महत्त्वाचं असणार आहे। कारण शरद पवार गटाकडून धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते। त्याच पार्श्वभूमीवर अमोल कोल्हे आणि मोहिते पाटलांच्या या भेटीला अधिक महत्त्व प्राप्त झालंय। आपण पाहतोय आताची ही महत्त्वाची अपडेट माढ्यामध्ये सध्या राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आलेला आहे। दरम्यान माढ्यामधून धैर्यशील मोहिते पाटील हे निवडणूक लढवणार असल्याची माहिती त्यांचे चुलते जयसिंग मोहिते यांनी दिली आहे। तर शरद पवार यांच्या पक्षाकडून निवडणूक लढणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। माढ्यामधून महायुतीकडून रणजित सिंग नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे, त्यामुळे ते नाराज आहेत आणि याच पार्श्वभूमीवर आता जयसिंग मोहिते पाटलांनी ही महत्त्वाची माहिती दिली आहे। आपण पाहतोय माढ्यातून धैर्यशील मोहिते पाटील हे निवडणूक लढवणार आहेत, मात्र शरद पवार गटाकडून ते निवडणूक लढवणार असल्याची माहिती त्यांचेच चुलते जयसिंग पाटील यांनी साम टीव्हीशी बोलताना दिली आहे। त्यामुळे आता या काय घडामोडी नेमक्या राजकीय वर्तुळामध्ये घडतायत ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। तर आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय गणितं आता बदलताना दिसतात।